हॅलो सई मॅम, हॅलो प्रसाद सर. हाय. I'll get back to you. I'll get back to you. ओके. प्रसाद सर, मला तुम्ही खूप आवडता. म्हणजे असा सरळ मार्गी, साधा माणूस, नाका समोर चालणारा कोण तर प्रसादो. चला चला. तर प्रसादो नाही यार, कमॉन गाईस, एवढा साधा सरळ माणूस नाहीये जगात. म्हणजे प्रसाद सर, तुमचा जो सोल आहे ना, एवढा सिरीन आहे, एवढा प्युअर आहे, असा सोल मला नाही सापडलाय कुठेच. मला मी बघितलाच नाहीये रिअली. म्हणजे आणि हे सांगण्याचं कारण म्हणजे मला अनेक लोक विचारत होते की वाय आर यू सिंगल, वाय आर यू सिंगल. भाई, आय एम लुकिंग फॉर माय स्वीट अँगल, एंजल. एंजल नाही, कसं आहे, मी माझ्या सोलमेटची वाट बघत होतो. माझ्या सोलमेटची वाट बघत होतो. मला वाटलं सोलमेट येता येता रिक्षाने उडवलं की काय तिला, पण नाही. देवानी मला चुकीचं ठरवलेलं आहे. मला माझा सोलमेट मिळालेला आहे. सोशल मीडियावर मी परवा तिला भेटलो, चॅट केलं. तिच्या हँडलचं नावच बघा केवढं छान आहे, सरल कमल. किती गोड नाव आहे, सरल कमल. म्हणजे ज्या नावात वेलांटी नाही, काना नाही, मात्रा नाही, काही नाही. ती मुलगी किती साधी आणि सरळ असेल प्रसाद सर. कळेल. नाही, ती खूप छान असणार. नाही प्राजू, थँक्स, तू मला काल रिप्लाय दिला नाहीस, मला सीनवर ठेवलंस, बरं झालं. नाहीतर मला ही मुलगी नसती सापडली. नसती. तू बघशील आणि जळशील आता. यू डिझर्व इट प्राजू, कळेल. यू डिझर्व इट. येईल ना. ओंकार, अगं, सरळ कमल. कशी काय झालं एवढं टेन्शन मध्ये? काय तू, काय तुला चक्कर, काय कोण काय बोललंय का तुला? वाटेत का नाही. मग काय झालं? अरे अगं सांग ना, काय झालंय? काय कसं सांगू तुला? अरे मी रिक्षाने आले ना, हा. तर ऍक्च्युली काय झालं, माझं वॉलेट आहे ना, मी घरी विसरले. अरे, आणि मला रिक्षावाल्या काकांना पैसे द्यायचे आहेत, माझ्याकडे पैसे नाही आहेत, मला त्यांना द्यायचंय. मला कसं तरी होत हो, आहे. ठीक मी आहे, त्यांना ठीक. थांबवून आले. हो ठीक आहे. तुझ्याकडे 9 रुपये आहेत? किती? 9 रुपये? अगं, मिनिमम रिक्षाचं भाडं 23 रुपये आहे. तू 9 रुपये का मागतेस? अरे, मी शेअरिंगने आले ना, तर आम्ही 3 जण अच्छा, आलो. अच्छा. 10 रुपये झालेत. हा. तर माझ्या बॅगेत 1 रुपया सापडला मला. 9 रुपये नाहीये. मला ना कसं तरी होतं यार, मला तडपण आलं. ठीक आहे. नैतिक ते काका आहेत, ते मला बाजूला बसलेले, ते देत होते. मी त्यांना म्हटलं नाही, तरी दिलेत त्यांनी आता हो, पैसे. हो. मी त्यांना म्हटलं नको. मी त्यांना थांबवलं, मला उधारी ठेवली. सरळ कमल, Heartbeats वाढतात. सरळ कमल, थांब. हे घे, हे 10 रुपये घे आणि दे त्यांना. काय एवढं टेन्शन घेतेस तू? नक्की हो नक्की घे ना, घे. तुला चालणार आहेत ना? अगं, मला चालले नसते, मी दिले असते का? आय एम सो सॉरी. आय एम सो सॉरी. एक तर मी खूप लेट केलंय, मी त्यांना बाहेर थांबवलंय. मला कळत नाही आणि मी तुझ्याकडनं पैसे घेते. आय एम सो सॉरी. अगं नाही, ठीक आहे. मी लगेच देऊन येऊ? लगेच देऊन ये, लगेच. प्लीज तू रागव नको माझ्या. अगं नाही मी रागवणार. लगेच देऊन हा. तू रागव नको. नाही, माझा चेहराच नाहीये रागवणार. अरे बापरे, केवढी साधी मुलगी. 9 रुपयांसाठी एवढं सगळं काय? आणि तू देत होता तरी. सेम प्रसाद सर. नको मला. म्हणजे अरे, मंजिरी निवासा सखा प्रसाद ओका असा साक्षात्कार झाला मला आता. असा साक्षात्कार झाला. अरे बापरे राजू, बरं झालं रिप्लाय नाही केलास तू. बरं झालं. अरे बापरे, म्हणजे असं केवढं उथंबून वाहतोय तू. झालं? खुश? हो. हॅपी? बस बसून घे. अरे तू एवढं कसलं टेन्शन घेते? सगळं एवढा नाही विचार करायचा. सरळ कमल, नॉर्मल राहायचं ग. आपण विचार नाही करणार तर कोण करणार ना? आणि आपणच पहिलं पाऊल उचललं पाहिजे. हो. तरच पुढे काहीतरी घडू शकतं. Yes, आणि yes. आताच सांगते तुला, हॉटेलचं बिल मी पे करणार आहे. अगं नाही, पण तू वॉलेट तर घरी विसरलीस ना? मग काय झालं, मोबाईलने तर ऑनलाईन पेमेंट करू शकते त्यांना.
हॉटेलकडे QR कोड असेल ना. हो 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 त्या बिचाऱ्या काकांकडे नव्हता QR कोड म्हणून मी नाही तर मी असं करत नाही माहिती. ठीक आहे गे एवढं ए काय ओंकार हा 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 तुझे 10 रुपये करू का मी मला ते तुझा QR अगं नाही 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 माझं अकाउंट 10 रुपये घेतच नाही नाही ना घेतच नाही ते नाही मला दडपण येईल. अरे नाही ग बाई सुंदर मुलींकडनं तर नाहीच घेत ते नाही, मी असं ऐकलंय माहितीये का सुंदर मुलींकडनं पैसे घेणाऱ्याला पुढचा जन्म श्याम बांगरच्या ऑक्टोपॅडचा मिळतो. म्हणजे त्याचं काय कळलं नाही. नाही कोणी येतं बडवून जात. माझं नाव सरळ कमल नाहीये ते फक्त हँडल आहे माझं. माझं खरं नाव शिवाली परब आहे. शिवाली वाव नाही आवडलं तुला. मी वाव बोललो. शिवाली परब काय कमाल नाव आहे म्हणजे वळणदार आणि देखणं तुझ्यासारखं. शिवाली परब एक वाईब आहे नावात. आणि तुझ्या केसांमध्ये केसांमध्ये वाईब आहे. अरे ते मोठे आहेत ना ते हलतात वगैरे 90sचा फील येतो तुला सांगू. अरे. खूप भारी दिसतात आणि सूट होतात तुला आणि त्यात सेट करून आलो तुझ्यासाठी. छान दिसतोयस आणि थँक्यू थँक्यू हँडसम आहेस. हा थँक्यू. आणि म्हणजे मी जेव्हा तुझ्याबरोबर फोनवर बोलले ना पहिल्यांदा तेव्हाच मला वाटलं की तू आमच्या क्लबला जॉईन होणार म्हणजे होणार. म्हणून मी तुला न विचारताच फॉर्म आणलाय. हा आमच्या क्लबचा फॉर्म आहे आणि तू प्लीज याच्यावर साईन कर. आणि तुझा ना पासपोर्ट साईज फोटो लागेल, आधार कार्ड आणि पॅन कार्डची झेरॉक्स लागेल आणि तुझा नंबर लागेल. ते 2 झेरॉक्स आहेत त्या नंतर दे. हा मला. हो पण कुठला क्लब आहे हा काय आहे. आमचं क्लब आहे लूट लगी है लूट रे राजा. क्लब आहे लूट लगी है लूट रे राजा. कुठला क्लब आहे हा जरा. अरे आमचा क्लब आहे म्हणजे ह्या क्लब मधून आम्ही आनंद देतो सगळ्यांना आणि सांगतो की आनंद लुटा. लूट लगी है लूट लो लूट लो असं. आणि आमची टॅगलाईन पण तशीच आहे. काय? म्हणजे देणाऱ्यांसाठी खिशात नाही तर मनाची ऐपत लागते असं एक आहे. बात आहे यार म्हणजे असा हॅपी क्लब आहे फन गोईंग क्लब आहे तो. खूप, क्या खूप, बात खूप. आहे. नाही, पण शिवा मी तुला खरं सांगू का म्हणजे तुला लोक बोलत असतील की तुझी स्माईल खूप क्यूट आहे वगैरे पण मी तुला सांगतो तुझा स्वभाव खूप क्यूट आहे. तो तुझ्या स्माईल मध्ये उतरतो. थँक्यू. साईन. अरे खाली बघून तरी साईन करायची ना. तुझ्या डोळ्यात दिसतं का मला सगळं. मेरा दिमाग कूल है दिल बड़ा फूल है बस इतना सा कह दो कबूल है कबूल है. फॉर्म दे. बापरे भलताच रोमॅन्टिक आहे तू. काय झालं काय नाही. काय झालं कट का केलास काही टेन्शन आहे का. नाही काय नाही. अगं सांग ना काय झालंय काय. काय नाही आईचा फोन आहे. अरे अच्छा आईचा फोन होता ना मग उचलायचं काय एवढं त्यात. हा तिला सांगितलंय मैत्रिणी बरोबर क्लासला गेले कसं उचलू आता फोन. अरे बापरे तुझ्याकडे एवढी सरळ मार्गी मुलगी आईशी खोटं बोलली. हे म्हणजे राजहंसानी बगळ्याच्या कळपात जाण्यासारखं आहे. अगं उचल काहीच प्रॉब्लेम नाहीये. उचल काही नाही उचल. हा येलो आई बोल. अरे नाही ग. अरे तू ओरडू नको. ओरडू नको मी क्लासमध्ये आहे ना लेक्चरला. ओंकार राऊत नावाचे नवीन सर आहेत त्यांच्या लेक्चरला आहे. अरे तू ओरडू नको ना क्लासमध्ये लेक्चरमध्ये आहे ना मी. अरे तू उलटा फोन पकडलाय तो सरळ कर. आधी ऐकण्याचं भोग कानाला असतं की हनुटीला असतं. आता काय करते तू. फोन ठेव लेक्चरमध्ये आहे मी. ठेव. अरे बापरे
नाही मला कळलं नाही तू म्हणजे एकदम माझा व्यवसाय आणि तुझी भाषा सगळीच बदलली सगळं एका फोन कॉल मध्ये आय एम सो सॉरी. म्हणजे मला तसं बोलायचं नव्हतं खरं तर, पण म्हणजे तू गैरसमज करून घेऊ नकोस हा. नाही होतोय तो म्हणजे मला अरे नको करून घे. म्हणजे माझी आई तिला तसंच सांगावं लागतं रे. म्हणजे तिच्याशी मी अरे आई मी आता क्लासरूम मध्ये आले असं बोलले तर ए शाने शानपणा करू नको मोठी झाली काय असं बोलते ती. अच्छा आमचं ते अच्छा घरातली बोली भाषा आहे तुमची. हळूहळू सॉरी सॉरी. हो हो आरामात आरामात Sorry, sorry, आरामात. sorry. हो 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 सॉरी सॉरी सॉरी. काय 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 करतेस तू? टिश्यू पेपर टाकले. अगं कशाला टिश्यू पेपर घेतलेस काय? आपल्यासाठीच असतं टिश्यू पेपर टाकून दिले. अगं हो घरी घेऊन जाण्यासाठी नसतात ते. अरे बाबा घरी घेऊन याचे पैसे लावतात ती लोक. आता इकडचे टिश्यू पेपर वेटर ओ वेटर टिश्यू पेपर खतम हो गया लहान. आपण हॉटेलला जातो नाही का हॉटेलला तेव्हा ना आमची फॅमिली जाते ना तेव्हा आम्ही तिकडचं टूथपेस्ट मॉइश्चरायझर तो कंगवा साबण म्हणू नकोस ती पेस्ट म्हणू नको दुधाची पावडर कॉफी पावडर सगळं घेऊन येतो. आणि माझ्याकडे ना ती कापसाची चप्पल पण आहे. ते आता 2 आहेत. मी तर विचार केलेला ते असतं ना ते केटल ते पण घेऊन यायचं पण भाजलं मला मी आणलं अगं नाही अगं असं नको करू तू ही खूप चिंदीगिरी आहे. नाही शिवाय दिस इज अरे नलू मावशीचा फोन आहे. एक मिनिट. हा घे घे. हा बोल नलू मावशी. नाही 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 हे बघ आज एक नाही कोण बोललं ते सांग ना आधी. कोण बोललं ते सांग आधी. हे बघ कोण बोललं ते सांग. हे बघ कोण बोललं ते सांग ना आधी. शब्द पण आले मी सोतीकडे. मग बाबा तुझे 25,000च घ्यायला आले आहे ना मी आता. अरे बाबा ती देणार तर मग मी तुला देणार ना. तर मी काय पैसे उडवले आहेत काय तुझे. अरे बाबा दुःखात आहे स्वतीचा बाप गचकलाय. तिकडेच आहे मी रडते व स्वती रड 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 स्वती रड. हे बघितलं रडते बघितलं मग मी बोलते. कोणाची बोलायचं आहे आधी मी तुला माझ्यावर भरोसा नाही आहे काय मावशी. अरे स्वातीशी बोलायचंय मावशीला. हा मग स्वाती बोल ना. नाही नाही माझ्यासाठी अगं हॅलो रडते ती दुःखात आहे. हॅलो मी दुःखात आहे. बाबा गेले माझे. हा बाबा कसे गेले. बाबा पडले. मला ये मावशी तुला काय करायचंय दुःखात आहे ती तिची स्टोरी मारत बसणार आहे काय आता इकडे. अरे मी तुला सांगते ना नंतर. अरे बाबा तू पण ना लय डोकं खाते ग. अगं पतंगीच्या मागे मागे गेले गच्चीवरून पडले कॉमेडी गेले म्हणून जास्त दुःखात आहे सगळे. नको ना डोकं खाऊ मावशी. देते ना तुझे 25,000. फोन ठेव. अगं हे तू कोण आहे सगळं काय करतेस तू मला असं देत जाऊ नकोस यार फोन मला नाही समजणार. आय एम सो सॉरी. अगं आय एम सो सॉरी म्हणजे नाही हे मुद्दाम नाही करत आहे मी. मुद्दाम नाही मी तुला एक्सप्लेन करते तू गैरसमज करून घेऊ नकोस प्लीज माझ्याबद्दल. होतो आहे प्लीज नको करून घेऊस. मी तुला सांगते माझी मैत्रीण आहे स्वाती. हा हा तिच्या लग्नासाठी आम्ही पैसे गोळा करत होतो. 25,000 रुपये. मी 50 हवे होते खरं तर पण मावशीने 25च दिले आहेत. आणि ती पळून जाणार होती म्हणून आम्ही ते पैसे गोळा केले पण 25च होते म्हणून त्याचे डबल करण्यासाठी बेटिंग लावलं. तर बेटिंग मध्ये हरलो आम्ही. एवढासा छोटासा झोल झालाय. अरे हा छोटासा झोल नाहीये हा खूप मोठासा झोल आहे. हा झोल म्हणजे कोण फोन करतय तुला सतत मला कळत नाहीये. तू उचल. हा उचल तू उचल. तेव्हा मला हॅलो. अरे हे कुठले आवाज काढते. काली चिमणी स्पीकिंग.
अजय भाई क्यों लड़की को तकलीफ दे रहा है भाई? मैंने बोला ना वो भागा देगी करके तेरा पैसा। कौन बाबा? अरे भाई मैंने जिम्मेवारी लिया है ना उसका, तो देगी तो बोला तो देगी ना बाबा, मत ना भेजा सटका। ए भाई मेरे को धमकी मत दे, कमिश्नर अपना दोस्त है समझा गया? ए भाई उसी के साथ बेटी ली है मैं, बोलने का है क्या तेरे को? क्या बोलने का है तेरे को? मेरे पे भरोसा नहीं है क्या? रोक रोक। नको नाही नाही माझ्यासाठी एवढं कर, please. मला भीती वाटते. अगं रेडी आहेस का? मगाशी तो टीचर, मग स्वाती, आता कमिशनर, 3 एका स्किट मध्ये. गोस्वामी पण एवढा विश्वास नाही टाकत माझ्यावर. माझा विश्वास आहे. हॅलो कमिश्नर. हेलो कमिश्नर. हेलो हेलो कौन बात कर रहा है बे? मैं कमिश्नर बोल रहा हूँ इधर. उस मिस अंजुना को, मिस बागा को तू हे त्रास मत दे रे. फोन राख बे, हलकट कुठला नालायक. तुझ्या आईची. तू कोण आहे सगळं? थँक्यू सो मच. तू हे मला काय करायला लावतेस? प्लीज मला असं तू टेन्शन घेऊ नको. मी टेन्शन नाही घेते. तुझा गैरसमज नको म्हणून मी तुला सांगते. अगं गैरसमज नको म्हणजे होतोय तो. मी विचार करतोय गैरसमज असं होतंय आता थोड्या वेळाने. माहितीये का तुला? करते ना तुला. ऐक मला आधी सांग. हा मी कोणाला धमकी दिली? मी कमिशनर म्हणून कोणाला धमकी दिली मला सांग. मला मी खूप साधा सरळ माणूस आहे ग. मला प्लीज सांग. बटल्या जिंग्या त्याचा फोन होता हा. बटल्या झिंग्या म्हणजे तो डॉन बटल्या झिंग्या ज्याच्यावर पाच एका दिवसात 5 मर्डर केस आहेत. तो बटल्या. तू घाबरू नकोस ना. अगं घाबरू नको तू पाणी म्हणजे पी, पाणी पी. करना रिप्लाय करना. तू पाणी पी ना होकर. तो बटल्या झिंगा डेंजर आहे अगं. तू घाबरू नको. मी घाबरू खबर नको म्हणजे काढलीये. अगं तो त्याच्याशी जो नडतो ना त्याचे कपडे काढून तो त्याला खेकड्यांच्या टब मध्ये बसवतो. मी ऐकलंय. तू पोलिसांना घाबरतो ना. आणि आता तर तू कमिशनर म्हणून बोललास ना त्याच्याशी. अगं मी नाही आहे कमिशनर. मी खूप साधा माणूस आहे. तू का त्याच्याशी नडलीस? तुझं काय संबंध त्या बटल्या झिंग्याशी? अगं तू सरळ का मला आहेस ना? मला सांग ना. तू रडू नको. हे बघ आमचे 25,000 रुपये घेतले होते ना ते गेले ना. तर आम्ही बटल्या झिंग्याकडून व्याजावर पैसे घेतले ओंकार. आणि ते देता येत नाहीयेत म्हणून त्यांनी माणसं लावलीत. बस एवढासा झोल आहे. अगं हा एवढूचा झोल नाहीये. तू कोण आहेस नक्की? तू नक्की शिवाली परब आहे? मी शिवालीच आहे. तू कोण आहेस? तू काळी चिमणी मिस बागा आहेस? तू कोण आहेस? तू मी शिवालीच आहे. नाहीयेस तू. तू नाहीयेस शिवाली. तो फॉर्म दाखव. ओंकार नाही फॉर्म दाखव. नाही माझं. तो मला फॉर्म दाखव. तो कुठे फॉर्म? नाही. कुठे फॉर्म? ओंकार. काय आहे? MSG पतपेढी. पतपेढीवर मी माझी सही का घेतलीस पतपेढीमध्ये? ते आम्ही तुझ्या नावावर लोन काढून ते पैसे फेडणार होतो. मॅटर सलटवणार होतो म्हणून. तू नाहीये सरळ कमल. तू आकडं तिकडं चिखल आहेस तू. नाही असं नको. मी का? मीच का यार? मी मलाच का पकडलं यार? काय झालं? स्वाती आणि मी आम्ही दोघींनी तुझा फोटो बघितला. तर त्यावर फोटो बघून स्वाती म्हणाली हा फोटो तोच दिसतो. मग ती म्हणाली की हा फसेल तुझ्या जाळ्यात. ह्याच्या नावावर होऊन जाईल सगळं. मी फोटो दिसताना दिसतो? राजू मी फोटो दिसताना दिसतो म्हणूनच तुम्हाला मेसेजला रिप्लाय नाही करत तू. म्हणून तुम्हाला सीनवर सोडते. मी तुला प्रसाद सरांसारखी सरळ समजत होतो ग. तू प्रसाद सरांपेक्षा सरळ निघालीस ग. मी तुला श्राप देणार आहे. प्लीज तुला श्राप लागणार. तुला श्राप आहे. तू विराज जगतापची हिरोईन म्हणून फिल्म कर.